विनोद तावडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, त्यामुळे त्यांची ही संस्कृती नाही. त्यांच्या बाबतीत असं काही असेल असं मला वाटत नाही. मंत्री दीपक केसरकरांची प्रतिक्रिया. विनोद तावडे स्वतः पैसे वाटतात हे आश्चर्य. भाजप यावर काय खुलासा करणार? खासदार संजय राऊतांचा भारतीय जनता पक्षावर हल्लाबोल. पुण्यातील इंदिरानगर भागामध्ये भाजप कार्यकर्त्याला पैसे वाटप करताना रंगेहात पकडलं. भाजप उमेदवार माधुरी मिसाळ यांच्यासाठी पैसे वाटप करत असल्याची माहिती. पुण्यात माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांच्या पतीवर हल्ला. वडगाव शेरीमध्ये चंद्रकांत टिंगरे यांच्यावर हल्ला. तर या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. पाचोरा मतदारसंघातील ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार वैशाली सूर्यवंशींचा प्रचार वाहनांवर अज्ञातांनी केली दगडफेक. तर विरोधी उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचा सूर्यवंशी यांचा आरोप. मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघामध्ये 352 तर मालेगाव मध्यसाठी 343 केंद्र सज्ज. बॅलेट युनिट, ईव्हीएम मशीन आणि मतदानाचं साहित्य घेऊन कर्मचारी मतदान केंद्रांवर रवाना. हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या मनसे महिला विभाग अध्यक्षा इंद्राणी न्हावले यांनी हाती घेतली तुतारी. न्हावले यांनी पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानं पुण्यात मनसेला मोठं खिंडार. हिंगोली विधानसभा निवडणुकीसाठी एसटी महामंडळाच्या 70% बसगाड्या प्रशासनाकडून बुक. बस अभावी स्थानकांमध्ये प्रवाशांचे हाल. बारामतीमध्ये मतदान प्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज. बारामती विधानसभेसाठी 386 मतदान केंद्र तैनात. तर 3,80,000 मतदानाचा हक्क बजावणार. निवडणुकीसाठी अमरावती जिल्हा प्रशासन सज्ज. एसडीओ कार्यालयाकडून मतदान साहित्याचं वाटप. तर 2,708 कर्मचारी निवडणुकीसाठी तैनात. राज ठाकरे 25 वर्ष भाजपची स्क्रिप्ट वाचतायत. त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही. खासदार संजय राऊतांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका. संभाजीनगरमध्ये बोटाला शाई लावून पैसे वाटप. ट्विट करत अंबादास दानवेंचा आरोप. तर पैसे वाटतानाचा व्हिडिओ अंबादास दानवे यांनी केला ट्विट. वंचितचे उमेदवार दिलीप म्हस्के यांच्यावर हल्ला. वंचितकडून ट्विट करत निषेध. आरोपींना तातडीनं अटक करण्याची मागणी. नाशिक जिल्ह्यात 2 डिसेंबरपर्यंत जमावबंदीचे आदेश जारी. या काळात शस्त्र बाळगण्यावर देखील बंदी. कायदा आणि सुव्यवस्था बाधित राखण्यासाठी महत्त्वाचा निर्णय. दिशाभूल करणारे संदेश पाठवल्यास कडक कारवाई. अफवांवर विश्वास ठेवू नका. निवडणूक आयोगाचं आवाहन. कसबा विधानसभा मतदारसंघात लागले बॅनर. कसब्यात मराठा उमेदवार ओळखा अशा आशयाचे झळकले बॅनर. रशियाचे प्रमुख व्लादिमीर पुतीन यांच्यावर पुतीन लवकरच भारतामध्ये येणार. रशिया आणि भारताचे संबंध वाढीला लागल्यानं भेटीचं नियोजन सुरू असल्याची माहिती. कोकी समूहाच्या नागरिकांनी आज चुराचंदपूरमध्ये काढली रॅली. तर रॅलीमध्ये त्यांनी प्रतिकात्मक शवपेट्या घेऊन नोंदवला निषेध. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.